नमस्कार, मी केतकी जोशी। घरोघरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतंय। अगदी साधेपणानं का होईना पण गणरायाला सगळेजण भक्तिभावानं घरी आणतात। यावेळेला कोरोनाचं मोठं संकट आहे आणि हे संकट दूर करायचं, हे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे एवढं एकच मागणं, एवढं एकच साकडं प्रत्येक जण या विघ्नहर्त्याला घालतंय। पुण्यात सुरुवातीला बघूयात, कारण पुण्यातल्या मानाच्या गणपतींची अगदी थाटामाटात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। अर्थातच यावेळेला मिरवणुका नाहीयेत, रांगोळ्या नाहीयेत, गालीचे नाहीयेत रांगोळ्यांचे, आणि मुख्य म्हणजे जी गर्दी प्रचंड रस्त्यावर असते, जो ऊर्जेचा चैतन्याचा स्रोत असतो तो सुद्धा नाहीये। ढोल ताशांची पथकं नाहीयेत। यंदा कोरोनामुळे सरकारनं घातलेले निर्बंधांचं पालन करत ही प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। मानाच्या पहिल्या गणपतीची, कसबा गणपतीची काही वेळापूर्वी प्रतिष्ठापना झाली आहे, तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं सुद्धा प्रतिष्ठापना झालेली आहे। पाचवा गणपती मानाचा केसरीवाड्याच्या मूर्तीचं पालखीतून स्वागत झालेलं आहे। सनई चौघडे वाजवत पारंपरिक थाटात पण अगदी साधेपणानं ही प्रतिष्ठापना केली गेली। तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्याच्या गणपतीची आरती झाली, तर मानाचा दुसरा गणपती ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाची गणपती सुद्धा अगदी साधेपणानं त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली। इथे फुलांची सजावट करण्यात आली आहे। सुंदर सजावट आणि विष्णुनाद मंडळ सादर करत असलेला शंखध्वनी हे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे। अर्थातच यावेळेला मिरवणुकांनी वाजत गाजत प्रतिष्ठापना तर झालेली नाहीये, पण साधेपणानं ही प्रतिष्ठापना होतीये। मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्याच्या गणपतीचं हे आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। पालखीतून केसरीवाड्याच्या गणपतीची पारंपरिक पद्धतीनं इथे आगमन झालंय। सनई चौघडे वाजवत थाटात पण साधेपणानं ही प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळेला पुण्यामध्ये जे पाच मानाचे गणपती आहेत त्यांचे पदाधिकारी एकमेकांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करणार आहेत, त्यामुळे केसरीवाड्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना सुद्धा साधेपणानं करण्यात आली। टिळक कुटुंबातले सदस्य इथे हजर होते। यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे गणपती बाप्पाचं स्वागत अगदी साधेपणानं केलं जात आहे। पुण्यातल्या मानाचा दुसरा गणपती अर्थात तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सुद्धा साधेपणानं करण्यात आली। एरवी खूप मोठी मिरवणूक असते, पारंपरिक मिरवणूक निघते, ढोल ताशांची पथकं असतात, पण यावेळेला मात्र अगदी साधेपणानं ही प्रतिष्ठापना झाली। अत्यंत मूर्ती ही देखणी आहे आणि फुलांची सुंदर सजावट इथे करण्यात आली आहे। विष्णुनाद मंडळ सादर करत असलेला शंखध्वनी हे याचं वैशिष्ट्य आहे। आपल्यासोबत हे जे शंखध्वनी वाजवणारं पथक आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। यंदा मिरवणूक नाही किंवा ढोलताशे पण नाही आहेत, पण दरवर्षी शंखध्वनी मात्र असतो आणि ती एक ओळख पण बनलेली आहे तांबडी जोगेश्वरी मंडळाची। काय एकंदरीत दरवर्षीचं वातावरण आणि यावर्षीमधला फरक? दरवर्षी विष्णुनाथ शंख पथकाची 20 जणं सकाळी यावेळेस गणपतीसाठी हजर असतात, आरतीसाठी ढोल ताशा पथकं असतात। यावर्षी आम्ही त्यांना सगळ्यांनाच मिस करतोय खूप, पण आम्ही 5 जणांमध्ये आमची कला सादर करायचा एक छोटासा प्रयत्न केला आणि विथ ऑल प्रिकॉशन्स ऑब्व्हियसली। त्यामुळे शंखध्वनीचं एक महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे। किती वर्ष झालं आपण विष्णुनाथतर्फे हा उपक्रम राबवतो? विष्णुनाथ शंख पथकाला 4 वर्ष झाली आहेत आता। आम्ही 4 वर्षापासून वाजवतोय। साधारण 2-3 महिने अगोदर आम्ही या सरावाची सुरुवात करतो आणि बाकीच्या वेळात आम्ही प्राणायाम वगैरे करून आमचा स्टॅमिना वाढवायचा प्रयत्न करतो। आणि 4 वर्षात आम्ही आता 25 जणांची टीम बनलेली आहे। सुरुवात आम्ही 12 जणांनी केली होती। आपण जर बघितलं तर हे 4 वर्ष झालं अशा पद्धतीनं शंखध्वनी वाजवला जातो विष्णुनाथ पथकातर्फे। आणि तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ जे आहे त्या मंडळाचं हे वैशिष्ट्य आहे। अत्यंत आकर्षक सुबक मूर्ती आणि फुलांची आरास। अर्थातच यावेळी कोरोनामुळं किंवा लॉकडाऊनमुळं अशाच पद्धतीने उत्सव साजरा केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना करताना जी पारंपरिक मिरवणूक काढली जाते, देखणा सोहळा असतो तो, पण यावेळेला हा कुठलाही सोहळा इथं करण्यात आलेला नाही। नाशिकमध्ये फारशी वेगळी परिस्थिती नाहीये, वाजत गाजत मिरवणुका नाशिकमध्ये देखील निघालेल्या नाही आहेत, पण गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी मात्र बाजारपेठेत भरपूर गर्दी झाली होती। आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सगळ्यांचीच लगबग दिसते। अर्थातच यावेळच्या गणेशोत्सवाला निर्बंधांची किनारही आहे।
आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ. लक्ष्मण, नाशिकमध्ये कोरोनाचं संकट तर भरपूर आहे, आपण रोज बघतोय संख्या वाढते, पण दुसरीकडे विघ्नहर्त्याचं आगमन होत आहे, त्यामुळे उत्साह सुद्धा तितकाच असणार आहे. काय वेगळेपण जाणवतंय तुला यावेळच्या गणेशोत्सवात? खरं तर नाशिकमध्ये गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं तर नाशिकमधल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आत्ता आपण आहोत आणि या परिसरामध्ये नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जातानाची ही दृश्य आपल्याला बघायला मिळते. नाशिक शहरामध्ये सकाळ असल्यामुळे खरं तर या संपूर्ण भागामध्ये संपूर्ण आपल्याला पाण्याचं जलमय चित्र झालेलं आहे. मात्र अशा सगळ्या परिस्थितीत देखील नागरिक जे आहे ते आपल्या बाप्पाला घेण्यासाठी गर्दी करताय, घरी घेऊन जाते. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, काय भावना आहे आपल्या मनामध्ये, आपण आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहात? आज खऱ्या अर्थाने करोनाचे मोठे संकट पडले आपल्या जीवसृष्टीवर, तरी बाप्पाला घरी घेऊन जाताना सगळ्यांचं खूप उत्साहाचं वातावरण दिसतंय सगळ्यांमध्ये. तरी पण खूप आपण नियम आणि सर्व नियमावली पाळून उत्साहात बाप्पाला घरी घेऊन चाललो आहेत. सर्वांना या गणेश चतुर्थी शुभेच्छा. गणपती आज गणेश चतुर्थी निमित्त सर्वला, पण करोनाच्या संकटात आपण जो काही घाबरलो आहेत त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला बाप्पा निश्चित मदत करणार. म्हणून आज आपण सर्वजण उत्साहात बाहेर आलात. त्याचप्रमाणे काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित जी आहे ती या बाप्पाकडे करतोय. एकूणच नाशिकमध्ये देखील असाच माहोल जो आहे तो पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात भाविकांची, नागरिकांची जी गर्दी आहे ती बाजारपेठांमध्ये झालेली आहे. ही नाशिकची मुख्य बाजारपेठ आपण दृश्यांमध्ये बघतोय. अशा प्रकारे प्रत्येक मूर्ती स्टॉलवरती अशा प्रकारे भाविक जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे. खरं तर नाशिकमध्ये संततधार पाऊस पडतोय आणि बाप्पाच्या पहिल्याच दिवशीच्या आगमनाने एक सुखद लक्ष्मण, नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दलचे काय सगळं चित्र दिसतंय? कारण मिरवणुका नसतील या वेळेला सुद्धा आणि अर्थातच बाकीचे निर्बंध सुद्धा बरेच असतील, तर मग सार्वजनिक गणपतीबद्दल काय आता सध्याचं चित्र आहे? नाशिक शहरामध्ये दरवर्षी 7,000हून अधिक जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे ते आपल्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत असतात. गणपतीचे वेगवेगळे देखावे करत असतात. यंदाच्या वर्षी मात्र हे सर्वच 7,000हून अधिक जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे त्यांनी यंदाच्या वर्षी गणपती उत्सव जो आहे तो केलेला नाही आहे. मात्र नाशिक शहरामध्ये 2 लाखहून अधिक नागरिक जे आहे ते आपल्या घरी आपल्या बाप्पाला घेऊन जात असतात आणि प्राणप्रतिष्ठा करत असतात. नाशिक शहरामध्ये 2 लाखहून अधिक नागरिक जे आहेत ते आपल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत असतात. त्याचबरोबर 7,000हून अधिक गणेश मंडळांची नोंद जी आहे ती दरवर्षी असते. मात्र यंदा कोरोनाचं सावट आहे, कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे नाशिक शहरामधले सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांनी जे आहे ते गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाजारपेठांमध्ये नागरिक जे आहेत ते स्वतःच्या घरी जो गणपती बसवला जातो त्याची ही संपूर्ण गर्दी, ही संपूर्ण दृश्य आपण बघतोय. आणि नाशिककरांनी आपल्या गणरायाला घरी नेण्यासाठी आता त्यांची लगबग सुरू असेल. लक्ष्मण, धन्यवाद तिथलं वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव इतर शहरांमध्ये जसं आहे तसं होणार नाहीये मोठ्या प्रमाणात. औरंगाबादमध्ये काय परिस्थिती बघूयात. औरंगाबादमध्ये आज सकाळी 11 वाजता अगदी गणरायाची प्रतिष्ठापना भक्तिभावानं करण्यात आली आहे. औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. अगदी विधिवत ही पूजा करण्यात आली. यावेळेला विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि माजी महापौर नंदू घोडिले हे देखील उपस्थित होते. संस्थान गणपतीची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे, त्यामुळे मानाच्या संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतरच इतर गणपतीची प्रतिष्ठापना होते. पुढचे 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजा अर्चा इथे होणार आहेत. आपण जाणार औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबादमधला गणेशोत्सव सुद्धा अगदी आगळा वेगळा असतो. या वेळेचं चित्र तुला देखील खूप वेगळं वाटत असेल, कारण शांत असतील, मिरवणुका नाही, गुलाल नाही, ढोल ताशे नाही आहेत, शांतपणाने भक्तिभाव तोच आहे, पण खूप सुनं वाटतं यावेळेच्या गणेशोत्सवात. निश्चितच की सुनं वाटतं यासाठी की सार्वजनिक गणपती नाही आहेत. मोठे गणपती 4 फुटाच्या वर गणपती विकायला परवानगी नाही किंवा ढोल ताशे लावायला परवानगी नाही. मी या बाजारामध्ये उभा आहे, त्या बाजारामध्ये अक्षरशः पाय ठेवायला जे आहे या ठिकाणी जागा भेटत नाही. जे काही गर्दी दिसते अगदी तुटक आहे आणि घरगुती गणपतीत फक्त या ठिकाणी घेऊन जाताना लोक दिसत आहेत आणि पूर्ण नियमाने या ठिकाणी विक्री केली जाते. तर कालपर्यंत जी आहे लोक मार्केटमध्ये आली नव्हती. मात्र आज घरगुती गणपती नेण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक बाहेर आलेले आहेत. माझ्यासोबत काही घरचे गणपती घेऊन जाणारे या ठिकाणी आहेत. काय वाटतं, आज गर्दी नाही, काय नाही, सुनं आहे मार्केट?
हो काय वाटतं तुला दररोज नेहमी उत्साह असते दरवेळी यावेळी कमी आहे काका काय म्हणाल तुम्ही अगदी आज सुनं सुनं वाटतं गणपती हा उत्सव सगळ्यांना सर्वजणांना महाराष्ट्रामध्ये खूप मोठा उत्सव आहे आणि हा डेफिनेटली उत्सवामुळं या गणपती उत्सवामुळं करोनाचा त्रास कमी होईल आणि सर्वजण परत एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने परत हा सण साजरा करतील. गणपती बाप्पा मोरया. केतकी फक्त मी तुला एका माणसाचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो कारण काल त्याच्या दुकानामध्ये गणपती घ्यायला लोक नव्हते म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मात्र आज त्यांच्या दुकानामध्ये जे आहे थोडंसं ग्राहक आलेले आहेत. काका काल तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं, लोक आली नव्हती खरेदीला, पण आज बऱ्यापैकी गर्दी. आज कसं वाटतं? आज चांगलं आहे. आज गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आज जरा मला आनंद वाटला. लहान लहान मुलं बघून सगळे घरातली फॅमिली बघून आज बरं वाटलं. तर काय गणपतीला कोणत्या गणपतीला जास्त पसंती देत आहे लोक? गणपती लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई पुण्याचे, अजून बालकृष्ण माखन वगैरे घेतलेले. काय नियम दिले? किती फुटापर्यंत विकायची परवानगी आहे? 4 फुटाच्या वर नाही. म्हणजे 4 फुटाच्या खाली एकही गणपती नाही नाही मार्केटमध्ये आहे पण नाही. मी आश्वासन मंडळाचा अध्यक्ष इथल्या मार्केटचा, तर त्याच्यामुळे आम्ही जे नियमाचे पण पालन आज थोडं बरं वाटतं. आज थोडं चांगलं आहे. निश्चितच केतकी यांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे. मात्र काल गणपती खरेदीसाठी कुणी नव्हतं, अगदी सुनं मार्केट होतं, त्यामुळं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मात्र आज ते खुश दिसत आहेत कारण काही का होईना आज घरगुती गणपतीसाठी लोक बाहेर पडलेले आणि खरेदीला थोडीशी चालना भेटलेली आहे. केतके अगदी सिद्धार्थ खरं आहे कारण की कालपर्यंत गणेशोत्सव कसा साजरा होईल, येतील की नाही लोक ही चिंता त्यांना असेल, पण आज निदान घरामध्ये तरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. साधेपणानं का होईना पण आपल्या घरी त्यांना घेऊन जाण्यासाठी आता भक्त तिथे नक्की येत असतील. धन्यवाद सिद्धार्थ, तू औरंगाबादमधलं वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवतोस. यानंतर कोकणात जाणार होतो आपण. कोकणातला गणेशोत्सव तर एकदम खास असतो. वर्षभरातला सगळ्यात मोठा सण कोकणवासियांसाठी असतो. काहीही झालं तरी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जायचंच याची प्रत्येक जण गुणगाठ बांधलेली असते प्रत्येक जणांना आणि हजर देखील तसं अनेक समस्यांना तोंड देत कोकणातला माणूस आपल्या गावी जातो. पण यंदा मात्र प्रचंड समस्या, प्रचंड अडथळे त्यांना पार करावे लागलेत. मुंबईहून कोकणात दाखल होण्यासाठी चाकरमान्यांनी कोणकोणत्या समस्यांना तोंड दिलंय, त्यांना प्रवासात किती भाडं आकारलं गेलंय, शेवटी त्यांनी बाप्पासाठी रत्नागिरी कसं गाठलंय हे खरोखरच थक्क करणार आहे. आणि याबद्दलच चाकरमान्यांची सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. गणेशोत्सव म्हटलं की काही करून मुंबईकर कोकणातल्या आपल्या घरी येणारच. मग ते किती संकट आलीत आणि किती अडचणी आल्या तरी मुंबईकर येणार. अशा अनेक अडचणी आणि संकटांना पार करून मुंबईकर घरच्या गणपतीला आलेले आहेत. आणि ते कसे आले, काय काय त्यांना त्रास झाला हे आपण विचारणार आहोत. आता गणपती इथलाच एका रत्नागिरीतल्या पानवल गावातला गणपती आहे आणि इथे तो घरच्या गणपतीला हे मुंबईकर आलेले आहेत. किती आला तुम्ही, किती तारीखला आला मुंबईहून, काय काय कसं आला? आम्ही साधारण जुलैच्या 23 तारखेला इकडे आलो. 14 दिवस आम्हाला एक बाजूला शेजारी घर मुंबईकरांचंच होतं, ते आम्ही बुक केलेलं. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये क्वारंटाईन जवळजवळ 14 दिवस होतं. त्याच्यानंतर मग आमच्या घरी गेलो. पण मला सांगा की तुम्ही येताना खरं तर किती अडचणी आल्या तुम्हाला? ई पास मिळाला का? किती पैसे सांगितले गेले? मग तुम्ही काय केलं? प्रायव्हेट गाडी चे रेट किती होता, काय होता? आम्ही सुरुवातीला प्रायव्हेट गाडी ठरवलेली होती, तर साधारण आम्हाला ई पासला 2,500 सांगितले आणि गाडीचे 10,000 म्हणून 12,500 आम्हाला सुरुवातीला सांगितले. तर तिघांना आम्हाला ते परवडण्यासारखं नव्हतं म्हणून दुसऱ्या 2-3 ठिकाणी आम्ही चौकशी केली, पण रेट साधारण तोच होता. मग त्याच्यानंतर आम्ही माझा मुलगा ई पास आणि गाडी असं एकत्र कॉन्ट्रॅक्ट घेत होते लोक. जो गाडीवाला ते पास करून देत होता. गाडीवाला ई पास हो, तो 2,500 घेत होता ई पासचे. हा, आणि नंतर मग ते आम्हाला तिघांना परवडण्यासारखे नव्हते. तुम्ही आला लक्झरीने, नंतर खाजगी लक्झरीने. खाजगी लक्झरीला किती दिले? 2,200 रुपये एका माणसाला. 2,200 रुपये दिलेले. मुंबईतून रत्नागिरी. हा, मुंबईतून रत्नागिरी. मला सांगा, हे आत्ता एसट्या सोडतायत, आता हल्लीकडे एसटी सोडल्या, आता तर रेल्वे आता सुरू झाल्या. काय त्याचा तुम्हाला आधी सोडणं आवश्यक होतं? हो, नाही, साधारण आपल्याला माहिती आहे 14 दिवस आपल्याला क्वारंटाईन इकडे राहावंच लागतं. त्या हिशोबाने त्यांनी एसट्या किंवा रेल्वे सोडायला पाहिजे होत्या. आता सोडून त्याचा उपयोग नाही, कारण का सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक साधारण 4 ते 5 महिने घरी बसलेले आहेत.
त्या पिरियडमध्ये तुम्ही जर इकडे आणखी त्यांना 1 महिना ठेवायला सांगितलं तर ते परवडण्यासारखं नव्हतं. घरच्या गणपतीला आलं पाहिजे ही जी ओढ असते त्या ओढीने हे मुंबईकर आलेले आहेत आणि पुढचे 10 दिवस हा गणरायाची ते भक्तिभावाने सेवा करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. अनेक अडथळे पार करून खिशाला कात्री लावून हे कोकणातले सगळे भक्त आपल्या गणरायासाठी विघ्नहर्त्यासाठी कोकणात पोहोचलेले आहेत. एकच साकडं प्रत्येक जण घालतोय ते म्हणजे करोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर. यानंतर आपण जाणार आहोत मुंबईमध्ये, कारण मुंबईतला सुद्धा यंदाचा गणपती उत्सव अगदी वेगळा आहे. मुंबईतलं प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ म्हणजे गणेश गल्लीचा गणपती, आणि हे मंडळ एरवी ओळखलं जातं ते त्यांच्या भव्य दिव्य देखाव्यांसाठी. पण यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसारच साधेपणानं उत्सव साजरा होतोय. नेहमी उंच गणेश मूर्तींची स्थापना करणाऱ्या गणेश गल्लीच्या मंडळानं यंदा 4 फुटांची शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक अशा गणपती मूर्तीची स्थापना केली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. उदय, गणेश गल्लीचा गणपती म्हटलं की भव्य दिव्य मूर्ती आणि भव्य दिव्य देखावे याची सगळ्यांनाच सवय झालेली आहे. अनेक वर्षांपासून या गणेश गल्लीच्या राजाची शान वेगळी आहे. यावेळेला अर्थातच भाव तोच आहे, भक्तिभाव तोच आहे, पण खूप वेगळेपणानं हे सगळं साजरं होतंय. अगदी बरोबर आहे की तुझं, कारण दरवर्षी मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या गणपतीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी रांग जी आहे हनुमानाच्या शिफ्टीप्रमाणे लांबच लांब गेलेली दिसते. मात्र यावर्षी कोरोनाचा जो काही संसर्ग सुरू झालेला आहे त्या संसर्गाचा परिणाम या महाराष्ट्राच्या महाउत्सवावर देखील झालेला आपल्याला बघायला मिळते आहे. मी आता गणेश गल्लीच्या मंडपामध्येच आहे. आपण माझ्या मागे बघू शकतो की लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे गणेश गल्ली यांनी कशा प्रकारे गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे. 4 फुटाची गणेश मूर्ती जी आहे, राज्य सरकारने जे मार्गदर्शक सूचना नियम जे जाहीर केले त्या नियमांच्या अनुसार करत त्यांनी ही मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे आणि शाडूच्या मातीची ही मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं या गणेश गल्ली मंडपाच्या समोरच कृत्रिम तलावामध्ये विसर्जन देखील केलं जाणार आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी. त्यामुळे पूर्णपणे काटेकोरपणे त्यांनी नियमांचं पालन केलेलं आहे. समोर आपण भाविक बघत असाल, कुठेही भाविक जे आहेत ते एकमेकांना खेटून नाही आहेत, सुटसुटीत अंतराने आहेत. एक फिजिकल डिस्टन्स जे आहे त्याच्या नियमांचं पालन करताना दिसत. या गणेश गल्लीच्या मंडपामध्ये देखील येताना जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला देखील सॅनिटायझर आणि त्याचबरोबर एक स्कॅनिंग मशीन जी आहे ती लावण्यात आलेली आहे. प्रत्येक येणाऱ्या भाविकाचं तापमान जे आहे शरीराचं ते देखील मोजलं जात आहे. असे सर्व सोयीसुविधा इथे मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची कटाक्षानं जी आहे, काळजी जी आहे ती घेतली जात आहे. इतकी अगदी उदय, आणि म्हणूनच प्रत्येकजण घर बसल्या का होईना पण आपल्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊ शकेल, गर्दी करणार नाही असं आपण वारंवार आवाहन देखील करतोय. धन्यवाद, तू सगळं वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवतोस मुंबईतलं याबद्दल. यानंतर आपण आणखी गणेशोत्सवाची धामधूम बघणार आहोत. राज्यातलं काय वातावरण आहे ते पाहणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. सर्वसामान्यांच्या घरी तर त्यांच्या लाडक्या गणरायाचं आगमन होतच आहे, पण खासदार जे आहेत किंवा आमदार आहेत, आपले लोकप्रतिनिधी, त्यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन होत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अलिबाग इथल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आरती देखील केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी सुद्धा गजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बाप्पाची विधिवत पूजा करून मुंबई शहराला करोनामुक्त करण्याचं साकडं सुद्धा त्यांनी घातलेलं आहे. तर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी सुद्धा आज 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना वेगवेगळ्या मार्गाने कुठूनही लोकांना मदत व्हावी या उद्देशाने सर्वांनी कुठे आरोग्य शिबिरं चालली आहे, कुठे आरोग्य उत्सव चालले आहे, तर कुठे ब्लड कॅम्प चालले आहेत, रक्तदान शिबिर चालले आहे. लालबागच्या राजाने तर 11 दिवस उत्सव घेतला आहे, चिंतामणींनी आमच्या उत्सव घेतला आहे. याचा अर्थ प्रत्येकाने कोविड-19चं जे संकट आहे ते ओळखलेलं आहे. आणि म्हणूनच मी गणेश भक्तांना सांगेन की आपण या पुढील दिवसामध्ये पूर्णतः सर्वांनी काळजी घ्या.
आणि मुंबईचं नाही तर महाराष्ट्रावरचंच संपूर्ण देशावरचं कोरोनाचं संकट दूर होऊ द्या असंच साकडं प्रत्येक जण घालत असेल. नारायण राणेंच्या घरी सुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. राणे कुटुंबियांनी गणपतीची विधिवत पूजा अर्चा केली. मुंबईतल्या घरी त्यांच्या ही प्रतिष्ठापना झालेली आहे. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन झालंय. पंकजा मुंडे यांनी संपूर्ण कुटुंबियांसोबत या गणेशाचं स्वागत केलंय. आणि शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी सुद्धा बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे. खोतकर यांची पत्नी सीमा खोतकर आणि संपूर्ण कुटुंबासह अत्यंत साध्या पद्धतीनं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही दृश्य आपण बघतोय. भाजप नेते नारायण राणे यांच्या मुंबईतल्या घरी प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे गणरायाची. तर पंकजा मुंडेंकडे सुद्धा गणरायाचं आगमन झालेलं आहे. विधिवत हे सगळं आगमन होत आहे, पण प्रत्येक जण पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. तर तिसऱ्या दृश्यांमध्ये माजी मंत्री आहेत अर्जुन खोतकर, त्यांच्याकडे सुद्धा गणरायाचं आगमन झालं आहे. तर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील माझगाव खेतवाडीमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना केली. त्यांचं मुंबईतल्या घरी त्यांनी ही स्थापना केलेली आहे, गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या घरी सुद्धा गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि नंतर सगळ्या कुटुंबियांनी मिळून तिथे आरतीसुद्धा केलेली आहे. तर कृपा शंकर सिंग यांच्या घरी सुद्धा श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा विधिवत पूजा अर्चा करून गणरायाची आरती केली आहे. मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे साकारले जाणारे भव्य दिव्य देखावे, मोठ्या मूर्ती. पण यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मोठे देखावे करता आलेले नाही आहेत. शिवडीच्या राजा गणेशोत्सव मंडळानं तर चक्क ऑनलाईन देखावा साकारलाय. कोरोनासारखं जागतिक विघ्न दूर होईल आणि हेही दिवस जातील असा भावनिक दिलासा या मंडळानं गणेश भक्तांना दिलाय. आणि याचबद्दल सांगतात आमचे प्रतिनिधी उदय जाधव. मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठे साकारले जाणारे देखावे आणि हे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर गर्दी देखील करतात. मात्र यंदा कोरोनाचं संक्रमण सुरू असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अशा प्रकारे देखावे उभे करता येत नाही आहे. त्यामुळे शिवडीच्या राजाने हेही दिवस जातील असा भावनिक दिलासा देत चक्क ऑनलाईन देखावा साकारलेला आहे. या संदर्भात आपण जाणून घेऊया. आपण आता शिवडीचा राजा गणेश मंडपामध्ये आहोत. इथे राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मूर्ती देखील साकारण्यात आलेली आहे 4 फुटांच्या आतमध्ये. नेमकी ही ऑनलाईन संकल्पना काय आपण जाणूया. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष जाधव, नेमकी कशी ही संकल्पना साकारली आणि ऑनलाईन हा देखावा तुम्ही साकारला आहे, त्यामध्ये हेही दिवस जातील असं एक दिलासा दिलेला आहे, काय सांगायचं त्यामध्ये? शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 69वे वर्ष आहे. दरवर्षी अगदी थाटामाटामध्ये मोठ्या स्वरूपात आपण उत्सव साजरा करतो. परंतु यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे महाराष्ट्र सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी गणेशोत्सव मंडळानं आवाहन केलं की साध्या पद्धतीने उत्सव साजरे करा. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या मंडळाने त्यांचं अनुकरण करण्याचं ठरवलं आणि 3 फुटाची गणेश मूर्तीचं आम्ही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. त्यात ऑनलाईन देखावा तुम्ही कसा आहे? त्याच अनुषंगाने दरवर्षी आमचा सामाजिक देखावा दरवर्षी ज्वलंत विषयावरती असतो. यावर्षीचा जो कोरोनाची महामारी आहे त्यावर मंडळाने देखावा करण्याचं ठरवलं. परंतु जर देखावा केला तर सोशल डिस्टन्सिंग राहणार नाही, लोकांची गर्दी होईल, त्यामुळे संक्रमण होण्याची भीती आहे. परंतु आपण दरवर्षीप्रमाणे जे समाजाला जे मार्गदर्शन करतो, प्रबोधन करतो, ती प्रथा कायम राहावी म्हणून मंडळाने ऑनलाईन देखावा करण्याचे ठरवले. एक 7 मिनिटाची व्हिडिओ क्लिप त्यामध्ये कोरोना संदर्भात संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. आणि शिवडीच्या राजाला आम्ही स्मरण करून सांगतो की हेही दिवस जातील. आणि हा दिलासा फक्त गणेश भक्तांनाच नाही तर सर्वांनाच खूप मोठा एक ऊर्जा देणार आहे, जेणेकरून कोरोनासारखं जे मोठं जागतिक संकट आहे, विघ्न आहे, ते दूर करण्यासाठी विघ्नहर्ता आपल्या सर्वांना बळ देईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अगदी हेही दिवस जातील याच एका आशेवर अनेक जण पुढचा दिवसाच्या आतुरतेने वाट बघतायत, गणरायाचं स्वागत करतायत. नागपूरमध्ये जाऊयात. कोरोनाची पार्श्वभूमी आहे तरी सुद्धा 10 दिवस सेवा करायला गणेश भक्तांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. नागपूरमध्ये प्रशासनाच्या आदेशानुसार घरगुती मूर्ती 2 फुटांप्रमाणे आणि सार्वजनिक मंडळाची मूर्ती 4 फुटांपर्यंतच्याच बसवण्यात येणार आहेत. कोणतीही ढोल ताशा पथकं इथं नाही आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतच नागपूरकर गणरायाचं आपल्या घरी
घरी गणेश मूर्ती नेताना दिसत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा भरपूर लावण्यात आलेला आहे. कुठेही गर्दी न करता नियमांचं पूर्णपणे पालन होताना दिसतंय. सांगलीत देखील गणपतीची एक वेगळी परंपरा आहे. तिथे सुद्धा आज गणरायाचं उत्साहात स्वागत होत आहे. घराघरांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालंय. कोरोनाचं संकट आहे, या उत्सवावर अर्थातच काही निर्बंध घालण्यात आलेत, पण या सगळ्यातही बाप्पाचं मोठ्या मनोभावे स्वागत सांगलीत केलं गेलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं का होईना पण भक्तिभावानं गणरायाच्या या मूर्ती सांगलीकर आपल्या घरी नेत आहेत.